नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक वाईट आणि दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. बदलापूर मधील अत्याचाराची घटना असेल किंवा मग आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळण्याची घटना असेल, सरकार मात्र या बाबतीत असंवेदनशील असल्याचं दिसलेलं आहे. बदलापूर घटनेसाठी त्यांनी विरोधकांना जबाबदार धरलं आणि हे प्रकरण दाबण्याचा सरकारने प्रयत्न केला. मुख्यमंत्री शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केले, परंतु त्यानंतर छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं आणि त्या प्रकरणात सुद्धा सरकारची बेजबाबदारी दिसून आलेली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे पुतळा कोसळला, तर दुसरीकडे फडणवीसांनी ही जबाबदारी नेव्हीवरती ढकलण्याचा प्रयत्न केला. आरोपीवरती कारवाई का केली नाही तर त्याच्या बाबतीत सांगताना सुद्धा ते म्हणाले की नेव्ही या प्रकरणी चौकशी करत आहे आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट काम करेल. या व्यतिरिक्त भाजपचे अनेक नेते म्हणाले की राजकारण करू नका, कायदा हातात घेऊ नका, परंतु दुसरीकडे मात्र काल नारायण राणेंनी पोलिसांनाच थेट धमकी दिली. पोलिसांच्या समोर धमकी दिली की मी घरात घुसून ठेचून एकाला मारून टाकीन. परंतु तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी यावरती अजून कोणती कारवाई केली नाही. उलट देवेंद्र फडणवीस म्हणतात की नारायण राणे थोडे रागीट आहे, परंतु धमकी देण्याची ते भाषा करू शकत नाही. अशा प्रकारचं बेजबाबदार विधान देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. मुळात या प्रकरणामध्ये झालेला भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि ही घटना आता सरकारवरती उलटणार आहे. महायुतीमधीलच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक आंदोलन त्याच्या विरोधात सुरू केलेलं आहे. सुनील तटकरेंनी सुद्धा नारायण राणेंना झापलेलं आहे. नारायण राणे जबाबदार नेते आहेत, त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं थेट त्यांनी सुनावलेलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा आता संघर्ष निर्माण झालेला आहे. शिवाय विधानसभेची निवडणूक आता जवळ असल्यामुळे भाजपला त्याचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. मंडळी, तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.